आणि वयाच्या 80व्या वर्षी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं इसवी सन पूर्व 483. ही देखील काय होती? वैशाख पौर्णिमा. तर बौद्ध धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेचं 3 दृष्टीने महत्व आहे. राजकुमार सिद्धार्थाचा जन्म, त्यानंतर ज्ञानप्राप्ती आणि तथागतांचं महापरिनिर्वाण. ही घटना एवढी साधी नाही, कारण राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला नसता तर बुद्धांचाही जन्म झाला नसता आणि हा विज्ञानवादी धर्म आम्हाला कळाला नसता. त्यामुळे अत्यंत जन्म झाल्यानंतर राजवैभवामध्ये राजकुमार सिद्धार्थाचं जे जीवन आहे ते गेलेलं आहे. लग्न झालेलं आहे आणि वयाच्या 20व्या वर्षी त्या काळी शाक्य संघाचा जो नियम होता, वयाची 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो युवक असेल त्याने काय करायचंय? शाक्य संघामध्ये काय करायचं आहे? प्रवेश करायचा. तोही प्रवेश झालेला आहे, पण या शाक्य संघाचे काही नियम होते. ऐश्वर्यामध्ये जीवन चाललेलं आहे, सुखाचा जो आनंद आहे तो राजकुमार सिद्धार्थ घेत आहे, पुत्रप्राप्ती झालेली आहे. पण वयाच्या 29व्या वर्षी घटना घडली. शाक्य आणि कोळी या 2 राज्यामध्ये आणि तिच्या पाणी कोणी घ्यायचं यावर एक वाद निर्माण झाला आणि तो वाद फार विकोपाला गेला. त्यामुळे शाक्य संघाने ठरवलं की काय करायचं आहे. आता बऱ्याच गोष्टी रिपीट होतील तरी सांगणं गरजेचं आहे विषयाला अनुसरून, की हा जो प्रश्न आहे तो नेहमीच आपण काय करूया? निकालात काढूया. आपण कोळियांवर काय करूया? आक्रमण करूया, त्यांना पराभूत करूया, जेणेकरून पूर्ण नदीचं नियोजन आपल्याकडे येईल. त्यावेळी शाक्य संघाचा सदस्य असलेला राजकुमार सिद्धार्थ म्हणतो की हे चुकीचं आहे. युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये. तिकडचे काही जण तिकडचे दोघे, इकडचे दोघे आणि 4 जण एक 5वा निवडतील आणि ते नदीच्या पाण्याचे नियोजन करतील, कोणी कधी घ्यायचं. त्यामुळे हा वाद होणार नाही. पण शाक्य संघ ऐकायला तयार नव्हता. युद्ध हाच मार्ग. आणि शाक्य संघामध्ये प्रवेश घेतल्यानंतर शाक्य संघाने बहुमताने जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी करणे, त्या निर्णयाच्या विरोधात कुणी जायचं नाही आणि जर गेला तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. निर्णय झाला. पण त्यावेळी राजकुमार सिद्धार्थ म्हणाले या निर्णयामध्ये मी सहभागी होणार नाही. एक तर 3 पर्याय ठेवण्यात आले. एक तर युद्धामध्ये सहभागी हो, लक्षात घ्या, सहभागी व्हायचं नसेल तर ग्रहत्याग करावा लागेल, आणि यापैकी आणि तिसरा निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक नुकसान करण्यासाठी तो थोडक्यात जे आर्थिक कार्यवाही तुमच्या घरावर केली जाईल. त्यावेळेस राजकुमार सिद्धार्थाला वाटलं की निर्णय हा माझा आहे, माझ्यामुळे घरच्यांना त्रास कशाला, युद्धामध्ये तर भाग घेणारच नाहीये. आणि मग शेवटी तिसरा मार्ग निवडला की ग्रहत्यागाचा. आणि ग्रहत्याग केल्यानंतर मग जवळजवळ 6 वर्ष तपश्चर्या केली. ऐश्वर्यामध्ये राजकुमार सिद्धार्थाने जीवन घालवलेलं आहे, तरी दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो मिळत नाहीये. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला वाटलं की स्वतःच्या शरीराला थोडा काय करून देऊया, त्रास देऊया, याद्वारे तरी दुःखमुक्तीचा मार्ग मिळतो का. त्यामुळे शरीराला यातना द्यायला सुरुवात केली डोंगेश्वरी पर्वत या ठिकाणी. पण तेही त्यांना मिळालं नाही. मग त्यांना कळून चुकलं, जर मी असंच राहिलो तर माझा अंत होईल, पण दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो मला मिळणार नाही. आणि त्या दरम्यान मग निरंजना नदीच्या किनारी आल्यानंतर सुजाताद्वारे सिद्धार्थाने काय घेतली? खीर घेतली. आपली तपश्चर्या बंद केली. यामुळे बरोबर असलेले पंचवर्गीय भिक्षू नाराज झाले. पण त्याचा त्याने विचार केला आणि नंतर मग ते गया या ठिकाणी येऊन एका पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आपण म्हणतो बोधी वृक्षाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले. आणि मग वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 528 मध्ये या राजकुमार सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त झाले. लक्षात घ्या. आणि त्यानंतर मिळालेलं ज्ञान आहे, कारण ही तत्व जी आहेत ती पूर्णतः मानवाच्या आचरणावर आधारित आहे. प्रत्येक आपला आनंदाचा किंवा दुःखाचा कुठला कार्यक्रम असेल तर आपण काय करतो? पंचशील ग्रहण करतो, 5 शीलाचं ग्रहण करतो आपण. याप्रमाणे मी वागेन, ही तत्व आहे. त्यानंतर अष्टशील आहे, लक्षात घ्या, ते तथागतांनी सांगितलं. त्यानंतर दशशील आहे. त्यानंतर थोडक्यात 4 आर्य सत्य आहेत. ही टोटली पूर्णतः मानवाच्या आचरणावर आहे. 4 आर्य सत्य म्हणजे काय? जगामध्ये दुःख आहे, दुःखाला काहीतरी कारण असतं, या दुःखापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो.